आमचं तर सरप्राईज वाया गेलं, पण आई बाबांनी सरप्राईज देऊन आम्हाला सुद्धा सरप्राईज करून टाकलं. चला तर मग मंडळी आजच्या मिनी ब्लॉगला सुरुवात करूया. तर इथे मी सकाळची कामं वगैरे करून घेतले आणि मग ब्लाऊज शिवून घेतला आणि त्यानंतर हे तूप काढलेलं आहे आणि थंडीचं तूप कसं काढायचं ही रेसिपी पूर्ण मी मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे, जाऊन नक्कीच बघू शकता. आणि हे बघा किती छान असं तूप निघालेलं आहे. तूप वगैरे काढून झाल्यानंतर मग मी संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला आणि भाकरी करायची होती मला नाचणीची, ती करून घेतली. भेंडीची भाजी, वरण भात सगळा स्वयंपाक झाला आणि भांडे बघा किती निघालेले आहे. सगळा स्वयंपाक तयार झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि हे कपडे वगैरे लावतच होती तर आईबाबा आले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला तर सरप्राईज दिलं, पण आम्ही सुद्धा सरप्राईज झालो आणि यासोबतच घेऊन आलेल्या होत्या बोंड, पेढा, लाडू असं बरंच काही आणलेलं होतं. तर हे छान त्यांच्या मुलाला खाऊ घातलं कारण त्यांचा बर्थडे होता म्हणून. आई बाबा आले तर खूप छान वाटत आहे. आमचं क्वार्टर म्हणजे आमचं घर तर खूप छान वाटत आहे आमच्या घरात. तर चला मग म्हणजे याच्या मी इथे सेंड करते. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.